नमस्कार मित्रांनो, भावांनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हे जे तुम्हाला घर दिसत आहे ते माझं रानातलं घर आहे. पण काय करायचं, घर म्हणतात ना, घरची परिस्थिती असेल तसं राहायचं. मस्त घर छान बांधलं आहे गावात, पण घरातली माणसं पटवून घेत नाहीत. त्याला काय करायचं, म्हणून असल्या तुटक्या घरात येऊन राहायला लागते. नाईलाज आहे. मला सांगा की एवढं काम करून जर आपल्याला कोणत्या गोष्टीचं समाधानच भेटत नसेल, किंवा आपली गोष्ट ते म्हणजे त्यांची चूक ते मान्यच करत नाहीत, कधीच करत नाही. सासू तर करतच नाहीत त्यांची चूक मान्य. उलट त्यासनी सुनेबद्दल असं काय वाटतच नाही आहे की किंमत नसल्यासारखं झाली माझी, की मी असो किंवा नसो त्यासनी काही फरक पडणार नाही आहे. त्यांना असल्या नसल्यासारखे झाले मी. तर मला एवढं सांगायचं आहे की दुसऱ्यांची जरी असं करायचं होतं तर मग दुसऱ्यांच्या घरच्या पुरी करूनच आणायच्या नाहीत ना. आपल्या पोराचं लग्नच करायचं नाही ना. तर तुम्हाला सगळ्या गोष्टीवर हक्कच दाखवायचा होता, तर कशासाठी दुसऱ्यांच्या पुरींचं तुम्ही वाटोळं करता? कशासाठी सांगा की. काय करत नसताना काम करत नाही का, धुणं भांडी करत नाही का, तुमच्या कुठल्या गोष्टीला ते हे करते की नाही म्हणून हा शब्द वापरते का? नाही ना. मग का तुम्ही तिला समजून घेत नाही? सांगा रे. आणि काय मुलींची अशी परिस्थिती असते मित्रांनो, की ती तिच्या माहेरी पण नाही सांगू शकत. कारण की तिच्या माहेरला पण असं वाटतं ना की आपल्या मुलीला टेन्शन आहे, जाच आहे. त्यामुळं आपली पण घरची जरा टेन्शनमध्ये आईवडील असते ती. कारण की त्यांचं सगळं लक्ष पोरीकडेच असतं, म्हणून नाही सांगू वाटत. म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो की सासरच्या माणसांना असं वाटतं की आपण कितीही केलं, काही केलं तरीही हिच्या घरी सांगत नाही. पण अहो, मी का सांगत नाही की माझ्यामुळं तुम्हाला त्रास होऊ नये, तुमच्या घरात तुमचं नाती तुटू नये म्हणून सांगत नसते. मग तुम्ही जशी ती तुम्हाला समजून घेते तसे तुम्ही का त्यांना समजून घेत नाही?